दरम्यान कालच ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी चाकण एमआयडीसी परिसरात पाहणी केली। उद्योजकांच्या समस्या जाणून घेत विविध ठिकाणांची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केलेली असून उद्योजकांचे संभाव्य स्थलांतर रोखण्यासाठी त्यांनी उद्योजकांशी थेट संवाद देखील साधलेला आहे। एकीकडे उद्योजकांनी भूमिका घेतलेली आहे, उद्योगांचं आम्ही स्थलांतर करू, मात्र ते रोखण्यासाठी नेमके कोणकोणते पर्याय आहेत या सगळ्या संदर्भात आदित्य ठाकरे यांनी सविस्तर चर्चा केली आहे। मुख्य गोष्ट हीच आहे की 14 लोक जे आपण सगळे आज बघतोय, एक व्यक्ती द्या, एक चांगली व्यक्ती द्या, एक अधिकारी द्या, उलट चाकणचा प्रश्न सोडवायला तुम्हाला अजून काय करायचं? प्लॉटिंग झालंय, इंडस्ट्री आली आहे, ती इंडस्ट्री स्वतःच्या प्लॉटमध्ये गुंतवणूक करणार की प्रायव्हेट रस्त्यामध्ये करणार? एक कोणतरी व्यक्ती द्या जी हे सगळे रस्ते सुधारू शकेल। वर्षभरात 580 द्या ना, तुकाराम मुंडेंसारखं कोणतरी द्या।